ओम शांती. आज आपण पाहणार आहोत 26 नोव्हेंबर 2022ची मुरली. याच्यामध्ये मुख्यतः बाबाने आज आपल्याला आठवण करून दिलेली आहे की बाबा सांगतात तुमच्या डोक्यावरती, तुमच्या भाग्यामध्ये तुम्ही केलेल्या वाईट कर्मांचा खूप डोक्यावरती ओझं आहे आत्म्याच्या. तर त्याला नष्ट करण्यासाठी मी बाबांच्या आठवणीशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि ही सगळी दुनिया आहे ते रावणाचं राज्य. बाबा सांगतात तुम्ही रावणाच्या परक्या दुनियेमध्ये आहात. रावण सर्वत्र आहे आणि त्या रावणाचे तुम्ही डोके कसे कापणार? म्हणजेच तुमच्यामधल्या काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, मोह, चिंता, भय, नकारात्मकताला कसं संपवणार? तर बाबा सांगतात की त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्याच आठवणीचा आधार घ्यायचा आहे. आणि बाबाच सर्वत्र सुखशांती देणारा आहे. तर आजच्या मुरलीमध्ये बाबाजींनी 2 प्रश्न विचारलेले आहेत की 16 कला संपूर्ण बनवणाऱ्या मुलांच्या काय आहेत निशाणी, ते त्यांचे काय दिसतील गुण, ते पण आज आपण पाहणार आहोत. आणि बाबा सांगतात जो स्वतःही सर्व गुणांनी संपन्न होईल तो दुसऱ्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यानंतर बाबाने आज 2 प्रश्न विचारलेत की मुलांनो, पापापासून मुक्त होऊन पुण्यात्मा बनण्यासाठी काय करावं लागेल? तर आता आपल्या भ्रुकुटीच्या म्हणजे दोन्ही भवयांच्या भालवरती माझ्या आत्म्याच्या या रथामध्ये, हे शरीराच्या रथामध्ये मी आत्मा दोन्ही भवयांच्या सिंहासनावरती बसलेलो आहे. आत्मा राजा, ह्या शरीराचा मालिक मी शरीरामध्ये असल्यामुळे हे डोळे, हे कान, हात, पाय सगळं काही कर्म करत आहे. मग मी आत्मा राजा जसा बाहेरच्या कर्मेंद्रियांचाही मालिक आहे, त्याप्रमाणे अंतर्कर्मेंद्रिय म्हणजे मन, बुद्धी, संस्काराचा सुद्धा मी मालिक आहे. म्हणूनसाठी मनाला शांत स्वरूपामध्ये स्थिर करा, बुद्धीला सुद्धा एकाग्र करा आणि समोर माझा प्राणेश्वर बाबा, माझा भोलेनाथ बाबा, माझा सोमनाथ, अमरनाथ, वैद्यनाथ म्हणजे सगळ्याच आजारांचा उपाय देणारा, सगळ्या दुःख कष्टांना मिटवणारा माझा प्राणेश्वर, अमरनाथ, विश्वंभर, महाकालेश्वर, भूतनाथ, वैद्यनाथ, प्राणेश्वर, सद्गुरू, सद्गती दाता, बाप, गुरु, टीचर, सद्गुरू, परमपिता परमात्मा, शिवबाबा, ब्रह्माच्या शरीरामध्ये, ब्रह्माच्या भोवयामध्ये, ब्रह्माच्या मस्तकावरती, दोन्ही भवयांच्यामध्ये माझा शिवबाबा विराजमान झालेला आहे. आणि तो मला शिकवण्यासाठी माझ्या समोर आलेला आहे. म्हणजे मी किती पद्मापदम भाग्यशाली आत्मा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच स्मृतीमध्ये, त्याच आठवणीमध्ये राहून प्राणेश्वर पापकटेश्वर समोर बसलेला आहे आणि मला सद्गतीचं ज्ञान देत आहे. तर ती आता मी एकाग्रतेने अमृत प्राशन कानाद्वारे करायचं आहे. नंतर मनबुद्धीमध्ये त्याला, आपल्या संस्कारामध्ये त्याला धारण करायचं आहे. ज्याप्रमाणे सुंदर साडी धारण करतो आपण शरीरावरती, त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलेलं सगळं मुरलीमधलं ज्ञान आपण आपल्या मनबुद्धीमध्ये, संस्कारामध्ये, प्रॅक्टिकल रोजच्या नित्याच्या जीवनामध्ये त्याला आपल्या विचारामध्ये, बोलण्यामध्ये, दृष्टीमध्ये ते ज्ञान आपण ते ज्ञान आणायचं आहे. त्याच्यानुसार व्यवहार करायचा आहे. म्हणजेच ज्ञानरत्नांची धारणा केली तर आपण परमपिता परमात्माच्या हृदय सिंहासनावरती बसू. म्हणजेच खूप मोठं पुण्य आणि सर्वत्र सुखमय अनुभव होईल. त्याच्यासाठी आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता रूहानी यात्रेवर आहात. रूहानी यात्रा म्हणजे आत्मिक भानाला नेहमी आठवणीमध्ये ठेवणं की मी आत्मा आहे, मी शांत स्वरूप, शिवबाबांचं लाडकं, सदा सुख शांतीने भरपूर असणारी मी आत्मा या शरीरामध्ये आहे, हे भान ठेवायचं आहे. त्यालाच म्हणतात रूहानी यात्रा.
तर बाबा सांगतात तुम्ही रूहानी यात्रेवरती आहात, तुम्हाला वापस या मृत्यू लोकामधून आता घेऊन जाण्यासाठी आणि देवता बनवण्यासाठीच मी इथे आलेलो आहे आणि मृत्यू लोकामध्ये तुम्हाला परत जन्म घेऊन यायचा नाही, असा तुम्हाला आता पुरुषार्थ करायचा आहे. आजच्या मुरलीचा प्रश्न आहे, 16 कला संपूर्ण बनणाऱ्याच्या काय निशाणे असतील? ज्याच्यामध्ये सर्व गुण आलेले आहेत, दैवी गुण, त्याच्या निशाणी काय असतील? 16 कला संपूर्ण बनणाऱ्याच्या काय चिन्ह असतील? त्याच्यामध्ये काय गुण असतील? तर उत्तर सांगतात, ते आपली झोळी ज्ञानरत्नाद्वारे चांगल्या रीतीने भरून दुसऱ्याची सुद्धा ज्ञानरत्नाने बुद्धी भरतील, त्यांनाच उच्च मर्तबा मिळेल. उच्च पदप्राप्ती सतयुगामध्ये सुखाच्या दुनियामध्ये होईल. म्हणजेच ह्या मुरलीच्या ज्ञानाने आपली स्वतःची बुद्धीसुद्धा भरायची आहे आणि इतरांनासुद्धा हे ज्ञान देण्याची सेवा करायची आहे. दुसरा प्रश्न आहे, बाबांनी सांगितलं आहे, आणि ते पक्के महावीर असतील, त्यांना मायासुद्धा जरा हलवू शकणार नाही आणि ते अखंड अचल सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत ज्ञानामध्येच, बाबांच्या प्रेमामध्येच राहतील. काहीही परिस्थिती आली तरी बाबांना मात्र विसरणार नाहीत. असे असतील ते 16 कला संपूर्ण बनणारे आत्मा. दुसरा प्रश्न आहे, पापापासून मुक्त होऊन पुण्य आत्मा बनण्याच्या काय युक्ती आहेत? उत्तर आहे, या अंतिम जन्माची कहाणी पित्याने तुम्हाला सांगितली आहे. त्याच्याबरोबर पित्याला आठवण करून ध्यानरत्नांचे दान करत राहायचं आहे. दुसऱ्यांनाही सतगतीचा मार्ग दाखवायचा आहे. दुसऱ्यांनाही परमात्माची आठवण करून द्यायची आहे. तर काय होणार? सगळे दुःख कष्ट हळूहळू संपणार. म्हणूनसाठी बाबा सांगतात, या अंतिम जन्माची कहाणी पित्याला ऐकून, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आता काय काय दुःख त्रास तकलीफ आहे ते सगळं बाबांना सांगायचं आहे, बाबांच्या हवाले करायचं आहे. कारण तो आहे आपल्याला मार्ग दाखवणारा सद्गती दाता. बाबा सांगतात त्याच्याबरोबरच काय करायचं? पित्याला आठवण करून ज्ञानरत्नांचे दान करत राहाल तर पुण्य आत्मा जरूर बनाल. आणि मुरली सुरू होते, ओम शांती, आणि गीत पण चाललेलं आहे. बाबांनी सांगितलं, ओमचा अर्थ तुम्हाला समजवला आहे आणि ओम शांती बाबासुद्धा म्हणतात. म्हणजेच आत्म्याचे स्वतःचे स्वरूप किंवा लक्ष आहे शांती. आत्म्याचा धर्म आहे शांती. बाबासुद्धा स्वतःचा परिचय देतात. ज्याप्रमाणे परमपिता परमात्म्याचा परिचय, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा शांतीचाच स्वरूप आहे. आत्मासुद्धा मास्टर शांती दाता शांत स्वरूप आहे आणि बाबा आहेत आपले शांतीचे सागर. तर बाबा ओम शांतीचा अर्थ आपल्याला सांगतायत आणि बाबा सांगतायत, मनुष्याने मात्र ओमचा अर्थ किती मोठा काही पण लावला आहे. ओम म्हणजे भगवानसुद्धा म्हणतात. भोलेनाथची सुद्धा महिमा आहे. भोलेनाथ शंकराला म्हणून शकत नाही, कारण शंकर आदिमध्ये अंताचे रहस्य तुम्हाला समजवत नाही. शंकर देवता आपल्याला समजवू शकतो का आदिमध्ये अंताचं रहस्य? तर बाबा सांगतात भोलेनाथला शंकर देवता आहे आणि भोलेनाथ शिवबाबा आहे, जो सगळ्यांचा नाथ माने, मालिक आणि बाप, त्याला नाथ म्हणतात ना. तर बाबा सांगतात भोलेनाथ तुम्हाला वारसा देतात, शंकर वारसा देत नाहीत. असे सुद्धा नाही की शंकर काही शांती देतात, नाही. शांती देण्यासाठी सुद्धा बाबाला साकार शरीरामध्ये, ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन तुम्हाला समजवावे लागते. शंकर तर साकारामध्ये येत नाहीत. भोलेनाथच शांत सुख संपत्ती मोठे आयुष्यसुद्धा देतात. प्रत्येक वस्तू अविनाशी देतात. तुम्हाला जे बाबा देतात त्या वस्तूचा कधीही विनाश होत नाही, कारण बाबा स्वतः अविनाशी पिता आहे. तो कधीही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही किंवा बाबांचा कधीही विनाश, म्हणजे बाबा कधीही मरत नाही. तो नेहमी ज्योतिबिंदू असतो. म्हणूनसाठी
बघा, शिवलिंगाची पूजा कुठल्या मूर्तीमध्ये होते का? नाही. केवळ शिवलिंग. लिंग म्हणजे चिन्ह, ज्योतीचं चिन्ह. त्या चमचमत्या शक्तीच्या सागराचं चिन्ह. म्हणजेच ज्योतिर्लिंगावरती 3 लाईन आहेत आणि एक मध्ये बिंदू आहे. हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. तर बाबा सांगतात, म्हणूनसाठी तुम्हाला सुख शांतीचा वारसासुद्धा अविनाशी बाबाच देतात. ड्राम्याला सुद्धा अविनाशी म्हटलं जातं, कारण हा जन्म मृत्यूचा चक्र आणि कलियुगापासूनचं चक्र कधीही थांबत नाही. कलियुगानंतर सतयुग, सतयुगानंतर त्रेता, द्वापार हे चालतच राहणार, ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र. तर ड्रामासुद्धा अविनाशी म्हटलं जातं. हां, दुनियेमध्ये आहेत हद्दचे ड्रामे किंवा नाटक, ते तर तुम्ही पाहतच आहात, परंतु हा मात्र मनुष्याच्या जन्ममृत्यूचा अनादी ड्रामा आहे. म्हणजे हा निरंतर चालत राहतो. हे आहे बेहदचं नाटक, मनुष्यसृष्टीचं. स्थूल नाटक मनुष्य करतात, ते मात्र त्याच्यामध्ये दाखवतात की ज्याप्रमाणे कंस वधाचा खेळ बनवला आहे, मग तोच खेळ परत दाखवतात. हा मात्र बेहदचा ड्रामा सतयुगापासून सुरू होतो, कलियुगच्या अंतापर्यंत पूर्ण होऊन पुन्हा तेच रिपीट होत असतं. वर्ल्ड रिपीट म्हटले जाते. कोणते वर्ल्ड ते मात्र माहीत नाही. बरोबर, सतयुगी वर्ल्ड जे होते ते आता रिपीट परत होणार आहे. म्हणजेच कलियुगानंतर परत सतयुग येणार आहे. अर्ध्या कल्पानंतर जुन्या दुनियेची हिस्ट्री जॉग्राफी रिपीट होते. नव्याला दिवस म्हणजे सतयुग म्हटलं जातं. जुन्याला रात्र म्हणजे दुःखाची कलियुगी रात्री म्हटलं जातं. ह्या सर्व गोष्टी बाबा तुम्हाला समजवून सांगतात, कारण ते आहेत ज्ञानाचे सागर. सुरुवातीपासून अंतापर्यंतचं सर्व ज्ञान बाबाच तुम्हाला शिकवतात. ते मात्र दुनियेमध्ये मात्र 15-20 वर्ष शिक्षण घेतात. हा खूप मोठा इतिहास आणि इम्तिहान आणि परीक्षा आहे. इथे मात्र हे गुप्त ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे आणि गुप्त मनामध्ये भगवंताची आठवण करून, परमपिता बाबाची आठवण करून तुम्हाला प्रत्येक जीवनाच्या परीक्षेमधून पास व्हायचं आहे. म्हणजेच तुम्हीच केलेल्या कर्माचं ओझं जे तुमच्या डोक्यावरती आहे, त्याचा विनाश होणार आहे परमात्माच्या आठवणीनेच. तर बाबा सांगतात, याचा उद्देश आहे मनुष्यापासून देवता बनवण्याची ही परीक्षा, इम्तिहान आहे. म्हणजेच आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत, अहंकारवश, क्रोधवश, त्यांना नष्ट करायचे आता. म्हणूनसाठी कसं संस्कार बनवायचे आहेत? मग आत्म्याचे 7 गुण आठवणीत आहेत ना, त्यालाच सतगुण म्हणतात, सतगती म्हणतात. म्हणूनसाठी बघा, एखाद्या मनुष्याच्या आतमध्ये जर शांती असेल, तो खूप प्रेमळ असेल, हा सगळं काही सहन करून इतरांना प्रेम करणारा असेल, तर त्याला काय म्हटलं जातं की हा तर देवी मनुष्य आहे, हा तर देवासारखा आहे. म्हणजेच आता आपल्याला बाबा मनुष्यापासून देवता बनवत आहेत. तर आपल्याला बाबांच्या आज्ञेचं पालन करायचं आहे, कारण बाबा म्हणतात, मी पापकटेश्वर आहे आणि भोलेनाथ म्हणजे कितीही तुम्ही पाप केला आहे तरी तुम्हाला माफ करून मी तुम्हाला राजा बनवतो, सुख शांती देतो. म्हणूनसाठी बाबांना मनापासून आठवण करणं अतिशय गरजेचं आहे, कारण देव भावाचा भुकेला आहे तुम्ही काय करता, किती वेळ शिवलिंगावरती पाणी घालता ते नाही, तुम्ही किती वेळ शिवबाबांना मनामध्ये आठवण करता, किती वेळ तुम्ही शिवबाबांनी सांगितलेल्या गुणांना आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणता, त्यालाच म्हणतात मनुष्यापासून देवता बनवणं आणि बाबांच्या मताचं आज्ञेचं पालन करणं. तर बाबा म्हणतात, तुम्ही बाबांच्या मताचं पालन का करायचे, मुरली रोज का ऐकायचे? कारण जे पण डोक्यावरती पापाचं ओझं आहे जन्मोजन्माचं, त्याला आता जाळायचं आहे योग अग्नीमधून, म्हणजेच बाबांच्या आठवणीमध्ये बसून. त्याच्यासाठी बाबांनी तुम्हाला रूहानी यात्रा शिकवली आहे. ती यात्रा येण्यासाठी मुरली ऐकणं जरुरी आहे. बाबा सांगतात, जेथून वापस या मृत्यू लोकामध्ये परत तुम्हाला दुःखाच्या दुनियेमध्ये जन्म घ्यायचा नाही. तर ही आहे तुमची शरीराची म्हणजे जिस्मानी यात्रा. ती तर तुम्ही जन्मोजन्मी खूप वेळा केली आहे. तुम्ही मुलांनी आधीला सुद्धा आता ओळखला आहे. आधी मध्य अंत, म्हणजे सृष्टीचा आधी कुठे होतो, मध्य काय आहे आणि अंत काय आहे. म्हणजे आधी म्हणजे
सतयुगामध्ये देवी देवतांचं सुखाचं राज्य दुनियेवरती. मध्य म्हणजे या धर्तीवरती द्वापारयुग सुरू होणं, त्रेता कंप्लीट होणं म्हणजे मध्य, आणि अंत म्हणजे कलियुगाचं अतिदुःखाचं कष्टाचं युग. आणि याच्यामध्येच परमपिता परमात्मा येतो आपल्याला सुख देण्यासाठी. कारण सुखामध्ये सगळे कुणीच आठवण करत नाही ना भगवंताला, आणि दुःखामध्ये सगळे करतात. म्हणजेच आता आपण पाहतो प्रत्येक मनुष्य भगवंताला मागत आहे, कारण सर्वच जण दुःखी झालेले आहोत. म्हणूनसाठी हा आहे आता कलियुगाचा अंतिम क्षण. आता जर आपण भगवंताला परमात्माला मनापासून आठवण नाही केली तर आपल्याला मात्र कोणी कधी सुख देऊ शकणार नाही. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की तुम्हीच आता आधीमध्ये अंताला जाणले आहे. मध्यकाळामध्ये किती मोठी मोठी गोष्टी होतात. रावण राज्य सुरू होते, भक्ती मार्ग सुरू होतो. म्हणजेच द्वापार युगामध्ये म्हणजे आपण सतयुगापासून जन्म मृत्यूचा चक्र खेळ सुरू होतो. सतयुग आणि त्रेतामध्ये आपल्याला अखंड सुख असतं, आणि जन्ममृत्यूचा खेळ घेतल्यामुळे आत्म्याची शक्ती वापरली जाते, जी आत्ता आपण जमा करत आहोत बाबांचं मूल बनून. ती शक्ती सतयुगामध्ये आणि त्रेतामध्ये वापरली जाते. मग परत आपण द्वापार युगामध्ये जन्म घेतो तेव्हा आपण भगवंताच्या आठवणीमध्ये भक्ती सुरू करतो, आणि परत एकदा कलियुगाला रावणाच्या राज्याला सुरुवात होते. खूप सगळे साधू संत निर्माण होतात, जन्माला येतात. खूप सगळे शास्त्र बनवले जातात, शिवलिंगाची स्थापना होते. परत हळूहळू देवदेवतांचं मंदिरे बनवणं सुरू करतो. परत सगळ्या आरत्या, ग्रंथ, कहाणी, 18 पुराण, वेदशास्त्र हे सगळं रचलं जातं. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की मध्यामध्ये किती मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, भक्ती सुरू होते. तर हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्ही राजयोगाच्या कोर्समध्ये जाणलं असेल सृष्टीचक्राचं रहस्य आहे ना, आणि नसल जाणलं आणि नसल लक्षात तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला परत एकदा त्याची उजळणी करून देऊ शकतो. तर बाबा सांगतात भक्ती मार्ग सुरू होतो मध्यामध्ये. मनुष्य भ्रष्टाचारी बनण्यास सुरुवात होते. संपूर्ण भ्रष्टाचारी बनण्यासाठी आधा कल्प लागतो, म्हणजे द्वापार युगापासून कलियुग म्हणजे 2500 वर्ष लागले तुम्हाला पापी आत्मा बनण्यासाठी. तर बाबा सांगतात आत्ता मात्र मायेचं राज्य म्हणजे रावण राज्य द्वापार युगापासून सुरू होते, आणि हळूहळू कलियुगाच्या अंतिम क्षणी हे रावण राज्य वाढतं. तेव्हा अतिशय दुःख कष्ट अनुभव प्रत्येक आत्म्याला होतो. तर बाबा सांगतात भक्ती आणि रावण राज्य दोन्हीही नावं अधोगतीच्या आहेत. भक्तीचा नंतरच तुम्हाला भगवंत मिळतो. कारण बाबा म्हणतात तुम्ही सर्वांनी जास्त भक्ती केलेली आहे. भक्ती म्हणजे भगवंतापासून आम्ही कधीही विभक्त झालो नाही, अलग झालो नाही. मात्र त्याला ओळखत नव्हतो, परंतु वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या देवी देवतांची भक्ती करून, व्रत करून, कीर्तन करून, उपवास करून, तीर्थ करून, गुरु करून आपण त्याला आळवलं आहे, आपण त्याला आपलं बनवलं आहे. म्हणून बाबा सांगतायत सर्वात जास्त भक्ती तुम्ही केलेली आहे. म्हणूनसाठी तुम्हाला आता हा परमपिता परमात्मा म्हणजे सुखदाता बुद्धीला समजलेला आहे. म्हणून बाबा सांगतात मग ज्ञानसुद्धा तुम्हीच घेतात, आणि ज्ञान आणि भक्तीच्या संगमावर तुम्हीच वैराग्य पाहिजे. तुम्हाला वैराग्य पाहिजे. तुम्ही संन्यास करतात 5 विकारांचा. त्यांना शिकवणारा कोण आहे? दुनियेमध्ये शिकवणारा आहे शंकराचार्य. त्यांचा आहे हठयोग. हठयोग म्हणजे शरीराची एक्सरसाइज करणं, ग्रंथ, पोथी, पुराण वाचणं, या सगळ्या प्रकार त्याच्यामध्ये येतात. परंतु त्याच्यामध्ये भगवंताशी मात्र बुद्धी जोडली गेलेली नाही. शांतीसागरच्या बरोबर, सुखसागरबरोबर बुद्धी जोडलेली नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात अनेक प्रकारची योग दुनियामध्ये शिकवले जातात, आणि संन्यासी हे सगळं शिकत घर सोडून जातात, आणि ब्रह्मासी म्हणजे आकाश तत्वासी योग लावतात. त्यांना तत्वज्ञानी किंवा तत्वयोगी म्हटले जाते. तुमचा आहे राजयोग. तर बाबा सांगतात ज्ञानसुद्धा ते तत्वाचंच देतात, आणि म्हणूनसाठी चक्र फिरणार आहे. आपल्याला पाठ इथे बजवायचाच आहे, या धर्तीवरती जन्म घ्यायचाच आहे. तर मग सुखाच्या दुनियेमध्येच घ्यायला पाहिजे ना. म्हणून बाबा सांगतात ह्या गोष्टी त्यांच्यासमोर अशा जशा माकडापुढे डमरू वाजवतात. म्हणूनसाठी सगळ्यांना बाबा सांगतात ज्ञान समजून सांगायचं आहे.
मग कुणी असू दे, संन्यासी असू दे, शंकराचार्य असू दे आणि महान असू दे किंवा अज्ञानी असू दे, सगळ्यांना ज्ञान सांगणं म्हणजे ज्ञानाचा रस्ता दाखवणं म्हणजे शंकराचा डमरू वाजवल्याप्रमाणे आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात की ह्या गोष्टी सर्वांना समजून सांगणं म्हणजे माकडापुढे डमरू वाजवतात. माकड म्हणजे ज्याच्यामध्ये काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, अहंकार आहेत, ज्याच्या स्वभावामध्ये, त्याला माकड म्हटलं जातं. म्हणजे आपल्या स्वभावामध्ये, मनामध्ये आखड निर्माण असते विकारांची. बाबा सांगतात आता माकडा समान मनुष्यांना मंदिर लायक बनवण्यासाठी हा बाबा सत्य ज्ञानाचा डान्स करत आहेत तुमच्यासमोर. ज्ञान डान्साला त्यांनी डमरू नाव ठेवलं आहे भक्तीमध्ये. आणि म्हणतात रामाने माकडाची सेना घेतली. बाबा समजवतात तुम्ही सर्व माकडे होतात. शिवबाबा ज्ञानाचे डमरू वाजवून माकडापासून मंदिर लायक बनवतात. म्हणजेच रामाने माकडाची सेना घेतली असं रामायणामध्ये संदर्भ लिहिलेला आहे ना. तर खऱ्या अर्थाने राम म्हणजे जो आत्म्याच्या मनाला आराम देतो, आत्म्याच्या मनाला शांती देतो, सुख देतो, तोच आहे आत्मा रामाला. म्हणजे आत्मा रामाला याद करते. म्हणजे राम म्हणजे ज्याला म्हटलं जातं राम नाम सत्य है. सीताराम सत्य नाही म्हटलं जातं. सीताराम म्हणजे ते त्रेतायुगमधले सीताराम आणि हा राम म्हणजे बाबा. म्हणूनसाठी बाबा सांगतात रामाने माकडाची सेना घेतली असं संदर्भ तर लिहून ठेवला, पण त्याचा खरा अर्थ आहे राम म्हणजे परमपिता परमात्मा येऊन आपण पापी आत्म्यांना एकत्र करतो बाबा. आणि ह्या दुनियेमधून दुःख कष्टाची ही डोंगर जो आहे तो उचलत आहे, तो नष्ट करायचा प्रयत्न करत आहे. म्हणूनसाठी जे बाबांच्या यज्ञामध्ये, बाबांच्या सेवेमध्ये बाबांनी शिकवलेल्या शिक्षेचं पालन करतात त्यांना मात्र आत्तासुद्धा सुखाचा अनुभव होतो आणि पुढेसुद्धा देवपद प्राप्त होतं. म्हणजेच त्यांनासुद्धा 21 जन्मापर्यंत म्हणजेच 2500 वर्षापर्यंत यमराज कधीही घ्यायला येत नाही. अमरपुरी म्हटलं जातं सतयुगाला. म्हणूनसाठी बाबा सांगतात रामाने माकडाची सेना घेतला असं म्हणतात, पण त्याचा अर्थ मात्र समजत नाही. तर बाबा तुम्हाला समजून सांगतात की तुम्ही सगळे जेव्हा वाईट वृत्तीने वागता तेव्हा माकडासारखी वृत्ती असते आणि तुम्हा सगळ्यांनाच शिवबाबाचं ह्या ज्ञानाचे डमरू वाजवून माकडापासून तुम्हाला मंदिरलायक बनवतात, म्हणजे गुणवान बनवीत आहेत. तर बाबा सांगतात ते समजतात की लंकेमध्ये रावणाचे राज्य होते. बाबा म्हणतात संपूर्ण दुनियाच सागराच्या मध्ये उभी आहे. यावेळेस संपूर्ण दुनियेमध्येच रावणाचं राज्य आहे. म्हणजे मनुष्याची वाईट वृत्ती आहे. ते हृदयाच्या गोष्टी बाबा मात्र दुनियामध्ये मात्र तुम्हाला जे सत्संग कथा ऐकवतात ते सगळे हद्दीच्या गोष्टी आहेत. बाबा मात्र तुम्हाला संपूर्ण सृष्टीचं नॉलेज देतात, ज्ञान देतात, म्हणजेच बेहद रहस्य समजवतात. पूर्ण दुनिया रावणाच्या जंजिरामध्ये फसलेली आहे. पूर्ण दुनियेला विकारामुळे पतित म्हटलं जातं. पतित बोलवतात की हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. आत्म्यालाच पावन बनवून घरी वापस जायचं आहे. तुम्ही जाणतात एका पित्याचे मुले आपण भाऊ बहीण आहोत, तर जरूर प्रजापिता ब्रह्मासुद्धा पाहिजे. शिवबाबा म्हणतात की तुम्ही निराकार आत्मे शिववंशी आहात. मग साकारमध्ये भाऊ बहीण बनतात, निराकारामध्ये सर्व भाऊ आहेत. मग प्रजापिता ब्रह्मा साकारमध्ये येतात, तर तुम्हाला भाऊ बहीण बनवतात. आत्मिक नात्याने भाऊ बहीण, शारीरिक नात्याने भाऊ बहीण आहात. बाबा सांगतात आत्मिक नात्याने तुम्ही सगळे भाऊच आहात, कारण आत्मा बिंदी चमचमता तारा, परमात्माचं मूल, तर भाऊ झालो ना. आणि आपण जेव्हा शरीर घेते तेव्हा कुणाला स्त्रीचं शरीर भेटतं, कोणाला पुरुषाचं शरीर भेटतं, तर आपण भाऊ बहीण बनतो. तर बाबा सांगतात हा बुद्धीमध्ये निश्चय ठेवायचा आहे की आपण आता शिववंशी आहोत. प्रजापिता ब्रह्मा कुमारी पण आहोत. प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये बसून बाबाने आपल्याला ज्ञान दिलं ना, आणि ह्या ज्ञानामुळेच आपण
हे जागृती झाली, आपल्याला समजलं की मी आत्मा या शरीराचा राजा आहे आणि मी आत्मा परमात्माचं लाडकं मूल आहे आणि मला आत्म्यालाच परमात्मा सद्गती म्हणजे सुख शांती देतात आणि हे शरीर तर सोडून द्यायचं आहे. तर हे सगळं समजणं म्हणजेच शिववंशी बनणं. आणि नंतर प्रजापिता पण आहे. प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी. बाबा सांगतात वारसा मिळवायचा आहे शिवपित्याकडून. पित्याला अविनाशी सर्जनसुद्धा म्हटलं जातं. अविनाशी सर्जन म्हणजे अशी आपल्या भाग्यामधून, आपल्या नशिबामधून कष्टाला आणि मेहनतीला, दुःखाला असा दूर करतो. त्याचं असं ऑपरेशन करतो. आता बाबा या धर्तीवरती येऊन आपल्या दुःखाचं, कष्टाचं असं ऑपरेशन करतो. त्याला सर्जन म्हटलं जातं. सर्जन म्हणजे जसा दुनियाचा डॉक्टर असतो ना, तो पण कसा शरीराचा कुठलाही अंग खराब झाला तर त्याला तो व्यवस्थित कापून काढतो किंवा त्याला ऑपरेशन करून सुधरवतो किंवा त्याला बरं करतो. त्याप्रमाणे ती झाली शरीराची गोष्ट आणि ही आहे आत्म्याची गोष्ट. तर बाबा सांगतात अविनाशी सर्जन. अविनाशी म्हणा ज्याला कधी जन्म मृत्यू नाही, तो आत्मा जो परमपिता परमात्मा शिवबाबा, त्याला म्हणतात अविनाशी सर्जन. सर्जन म्हणजे डॉक्टर. म्हणूनसाठी बाबांचं काय नाव आहे? वैद्यनाथ. वैद्यनाथ म्हणजे सगळ्या मनाच्या, बुद्धीच्या, दुःखाच्या सगळ्या प्रकारचे जे आजार आहेत त्याचं औषध बाबांच्या जवळ आहे. म्हणूनसाठी पहा, दुनियेमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा बुद्धी कुणी दिली? बाबांनीच दिली. कारण बाबांना माहिती आहे सगळ्या आत्म्याने कलियुगामध्ये खूप वाईट कर्म केलेले आहेत, पाप कर्म केलेले आहेत, स्वार्थी बुद्धीने कर्म केलेले आहेत, ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, अहंकारच्या वश होऊन कर्म केलेले आहेत, पाप कर्म झालेले आहेत. तर ते मुलांना दुःख भोगायला येणार आहे. आजाराच्या रूपाने, संबंधाच्या रूपाने, तकलीफच्या रूपाने खूप त्रास होणार आहे, वाईट गोष्टी घडणार आहेत. तर बाबांना माहिती आहे. म्हणूनसाठी बाबांनी काही आत्म्यांना डॉक्टर वगैरे सगळी बुद्धीमध्ये तात्पुरतं घातलेलं आहे. सगळं लक्षात घ्यायचं आहे. कारण ज्या ह्या धर्तीवरती कलियुगाच्या दुःखी दुनियेमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र परमपिता परमात्मानेच आपल्या मदतीसाठी आत्ता ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे आपल्याला बाबा मुरली ऐकवतात. ते सगळ्यात मोठा उत्तम सद्गतीचा आणि सुखाचा मार्ग आहे. आणि बाकीच्या गोष्टी पण आपल्याला आपोआप मिळणार आहेत. पण आपण परमपिता परमात्म्याच्या मुरलीचा अभ्यास दिवसभरामध्ये अनेक वेळा करायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही चालत असाल, कुठे प्रवास करत असाल, कुठे तुम्ही जेवण बनवत असाल, काही काम करत असाल, जिथे जिथे तुम्हाला फोन घेऊन जाणं शक्य आहे तिथे तिथे घेऊन जायचं, जवळ ठेवायचा. फोनकडं पाहत बसायचं नाही आहे, पण मात्र त्याच्यामध्ये मुरली चालू ठेवायची. एखादा सुंदर क्लास चालू ठेवायचा, एखादं सुंदर बाबांचं गाणं चालू ठेवायचं. तर काय होतं, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याचे वायुमंडलमध्ये स्पंदनं पसरतात आणि आपल्याला लवकर लवकर सद्गती, सुखाचा मार्ग सापडतो आणि आपल्या आजूबाजूला बाबांची शक्ती तयार होत राहते. बाबांची छत्रछाया आपल्याबरोबरच राहते मग. आणि वायुमंडलमध्ये पण, हवेमध्ये पण तीच स्पंदनच पसरतात आणि आपल्याला सुखाचा अनुभव व्हायला लागतो. दुःख, कष्ट सगळं नष्ट व्हायला लागतं. म्हणूनसाठी जितका वेळा होईल तितक्या वेळा परत परत मुरली फोनमध्ये चालू ठेवा. याचाच अर्थ कामधंदा सोडायचा नाही आहे, हाताने काम करायचं आणि कानाने मात्र ऐकायचं आहे. एकदा मात्र दिवसभरामध्ये बसून व्यवस्थित मुरली ऐकायची आहे. म्हणजे अगदी वही पेन घेऊन बसायचं आहे. चांगले चांगले मुद्दे वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि ते परत परत बुद्धीमध्ये चिंतन करायचे आहे. ते पण पुण्यकर्मच आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात आता मात्र तुम्हाला हा परमपिता परमात्मा पिता अविनाशी सर्जनसुद्धा बाबांना म्हटलं जातं. बाबाच तुमच्या प्रत्येकाचे कर्मबंधन वेगवेगळे आहेत ते जाणतात आणि बाबाच येऊन तुम्हाला कर्म, अकर्म आणि विकर्माची गती समजवतात. प्रत्येकाला आपापलं जीवन कहाणी ऐकवायची आहे हे तर जाणतात. द्वापारपासून तुम्ही पतित बनले आहात तर बाबांना आपल्याकडून झालेल्या चुकीचे कर्म सगळे सांगून द्यायचे आहेत. तर बाबा आपल्याला मदतही करतात आणि माफी करतात. म्हणूनसाठी त्याला पापकटेश्वर, मुक्तेश्वर आणि अमरनाथ पण म्हटलं जातं. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही मुरली ऐकत आहात तर तुम्हाला कर्माची, विकर्माची, अकर्माची गती विसरली असेल, राजयोगाचा 3रा लेसन आहे तो विसरला असेल तर आम्हाला तुम्ही मेसेज करा
आम्ही तुम्हाला त्याचा विस्तार परत एकदा आठवण करून देऊ शकतो. तर आजच्या मुरलीमध्ये पुढे बाबा शिकवतात की प्रत्येकाने आपली जीवन कहाणी बाबांना ऐकवायची आहे, कारण तुम्ही द्वापार युगापासून पतित बनले आहात. आता हा तुमचा शेवटचा जन्म या कलियुगामध्ये आहे. जे काही तुम्ही पाप केले आहे ते सर्व काही जमा होत आले आहेत. तुमच्या भाग्यामध्ये ते पापकर्म आहेत. आता आपल्याला पुण्य जमा करायचं आहे. इतक्या जन्माचे पाप कसे कटतील? तर पुण्य जमा केलं तर पाप आपले आप धुवून जाईल. तर सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे प्रथम बाबांना अमृत वेळेमध्ये आठवण करणं, बाबांशी गप्पा मारणं, एकाग्र होऊन मंत्रमुग्ध होऊन बाबांना आपल्यासमोर पाहणं, बाबांना आपलं आई वडील बाप बहीण मुलगा सगळ्या रूपामध्ये पाहणं म्हणजेच. आणि दुसरं मुरलीचं अतिशय प्रेमपूर्वक मुरली ऐकणं, त्याचे पॉईंट्स बुद्धीमध्ये चिंतन करणं, त्याच्यावरती मनन करणं, परत परत त्यांना पॉईंटना मनामध्ये रिपीट करणं म्हणजेच आपल्या भाग्यामधलं पाप काटण्याची युक्ती करणं. त्यालाच म्हणतात बाबांना आठवण करणं. तर बाबा सांगतात आपल्याला पुण्य जमा करायचं आहे. इतक्या जन्माचं पाप कसं काटतील? त्याच्यासाठी आपण पुण्यात्मा कसे बनणार? बाबा म्हणतात माझी आठवण कराल तर तुमचे वाईट कर्म म्हणजे विकर्म विनाश होतील आणि दानरत्नांचे दान करायचं आहे. जे खूप दान करतील ते उच्च मर्तबा प्राप्त करतील. भारताप्रमाणे दान कोणी करत नाही. आता त्यांना मिळते कोठून? बेहदचे पिता सर्वच मोठे महादानी प्लॅथ्रॉफिस्ट आहेत. बाबाने आज इंग्लिश शब्द वापरला आहे महादानीसाठी. बाबा येऊन जीवनदान देतात, झोळी भरून तृप्त करतात. आपली झोळी कमी किंवा जास्त भरणे हे तर मुलांच्यावरती आहे. नंबरवार झोळी भरतात. किती ब्राह्मणी आहेत? किती सेंटर आहेत? सेंटर तर तुमचे वाढतच जाणार. शिवबाबांचा सिजरा म्हणजे ईश्वरी कुळ आहे, अविनाशी आहे ना ईश्वरी कुळ, म्हणजे सगळेच आत्मे आहेत ना. तर बाबा सांगतात मग हा साकार सिजरा बनतो. ड्रामानुसार शूद्रापासून ब्राह्मण बनायचेच आहे. तुम्ही बनणारच. बाबा काय सांगतात? आता तुम्हाला ड्रामानुसार शूद्रापासून ब्राह्मण बनायचेच आहे. तुम्ही बनणार नाहीत असं होणार नाही. ड्रामामध्ये इतके बनणार आहेत जितके ड्रामानुसार पहिले 33 करोड देवी देवता बनलेले तेवढे जरूर इथे येऊन ज्ञान घेऊन जरूर बाबांचं मूल बनणारच. तेच सतयुगामध्ये देवता बनणार आहेत. झाड मात्र मनुष्य सृष्टीचे झाडाला वृद्धी प्राप्त होत राहते. कितीही ते येऊन जडून सुद्धा जातील. कोणी असे पक्के महावीर बनतात जे कितीही माया आली किंवा कितीही आपल्या वाईट कर्मांचा भोग आपल्यासमोर आला तरी ते हलणार नाही. ते अखंड अचल राहतात. अखंड म्हणजे सुरुवातीपासूनच अतिशय प्रेमपूर्वक ह्या अज्ञानामध्ये चालत राहतात. महावीर सुद्धा तुम्हा मुलांनाच म्हटले जाते. अचल स्थिती बनवायची आहे. असं कोणी म्हणणार नाही की आम्ही 16 कला संपूर्ण बनलो आहेत. नाही, तुम्हाला पुरुषार्थ करून बाबांची आठवण करून मुरलीचं चिंतन करून असं बनायचं आहे. 16 कला बनण्यासाठी 16 कला बनणाऱ्यांची निशाणी काय आहे? ते चांगल्या रीतीने आपली ह्या सत्य मुरलीच्या पॉईंटमधून म्हणजे मुरलीच्या शिक्षणामधूनच हे परमपिताच्या सत्य ज्ञान मुरलीमधून आपली झोळी भरून दुसऱ्याला सुद्धा मार्गदर्शन करतील. तेच 16 कला संपूर्ण बनणार. बाबा सांगतात ड्रामानुसार कल्पापूर्वीप्रमाणे ज्यांनी ज्ञानाची धारणा केली आहे, शास्त्रसुद्धा मनुष्यानेच बनवले आहेत. आता तुम्हाला परमपिता परमात्म्याची श्रीमत मिळत आहे. उच्च ते उच्च भगवान, उच्च ते उच्च त्याचा ठिकाणा आहे परमधाममध्ये, कारण तो उच्च ते उच्च आहे. पिता आहे. पिता तुमचे आता आले आहेत उच्च धामामधून, परमधामामधून शांतीधामाचे मालिक बनवण्यासाठी. सर्वांना शांतीधामामध्ये घेऊन जातात. किती मोठा हा बेहदचा पंडा आहे बाबा. तो बाबा एकच आहे. म्हणूनसाठी म्हणतात ना एक ईश्वर एक ही भगवान है, असं म्हणतात ना. अल्लाह ईश्वर खुदा एक ही है, लेकिन तो एक कोण आहे ते ओळखत नाही आहेत. एकच आहे परमपिता परमात्मा शिव बाबा.
बाबा म्हणतात बाकी जिस्मानी यात्रा तर खूप करवणारे, मार्गदर्शन करवणारे गाईड खूप मिळतात, पंडे खूप आहेत, परंतु तुम्हाला मात्र हा खरा कुंभमेळा, आत्मा परमात्म्याचं मिलन, सुख शांती देणारं, कष्ट नष्ट करणारा हा कुंभमेळा एकच परमपिता परमात्मा आत्ता येऊन घडवतो. परंतु हा परमपिता परमात्मा पंडा एकच आहे, तो सर्व आत्म्यांची सद्गती करणार आहे. तुम्ही आहात पांडव सेना. त्यांनी तर 5 पांडव दाखवले आहेत. वास्तवमध्ये गायन याचे आहे की ही वास्तवमध्ये गायन यांचे आहे. ही आहे शक्ती सेना. म्हणून वंदे मातरम पण म्हणतात, परंतु वंदे मातरम, वंदे मातेला, पण कुठली माता ते मात्र माहीत नाही. वंदे मातरम म्हणजे माला वंदन, तर कुठली मा? तर आहे ही ब्रह्मा कुमार कुमारी शक्ती सेना, शिवशक्ती सेना, यालाच वंदन केले जाते. बाबा सांगतात वंदे मातरम म्हणतात, पण कुठली शक्ती सेना आहे हे मात्र समजत नाहीत. अच्छा, मुख्य आहे भारत, हा सर्वांचाच मातेपिता आहे, सर्वांनाच पावन बनवतो. भारतामध्येच पिता येतात. श्रीकृष्णाला तर सर्वच जण, सारी दुनिया मानत नाही, परंतु श्रीकृष्णाचे नाव गीतेमध्ये टाकल्यामुळे भारताला इतकं उच्च तीर्थ समजत नाही, पण भारतामध्येच येऊन पिता सर्व विश्वामधून दुःख नष्ट करतो. पिता म्हणतात की गीता वाचता वाचता बघा मनुष्याचे काय हालत झालेले आहे. अगर शास्त्र आणि गीता वाचून कीर्तन करून तुम्हाला जर सुख मिळणार असतं तर आत्तापर्यंत तुम्हाला दुःखच यायला नाही पाहिजे होतं. तर बाबा सांगतात याचं रहस्य समजायचं आहे. म्हणूनसाठी आत्ता सुख देणारा पिता आला आहे, सर्वांना त्याच्याकडून सुखाचा वारसा घ्यायचा आहे. हे ज्ञान तर आता आहे, सागराला शाही बनवा तरीसुद्धा बेअंत आहे. परमपिता परमात्माचं ज्ञान आता आहे, आता अंत मिळवता जात नाही. गीतेमध्ये शिवबाबांच्या ऐवजी श्रीकृष्णाचं नाव टाकल्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना हे सत्य ज्ञान देऊन आंधळ्यांची काठी बनायचं आहे. पित्याचा परिचय सर्वांना द्यायचा आहे की उच्च ते विच्च कोण आहे, सुखाचा दाता कोण आहे हे मात्र सगळ्यांना सांगायचं आहे. सद्गती सद्बुद्धी कोणामुळे प्राप्त होईल, कोणाबरोबर आपल्या बुद्धीचा आणि मनाचा योग जोडला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना समजून सांगायचं आहे. सगळ्यांना सांगायचं आहे की परमपिता परमात्म्याच खऱ्या अर्थाने आत्म्याला दुःखातून मुक्त करणारा, दुःख हरता आहे, सुख करता आहे आणि तोच सुख शांतीचा वारसा देणार आहे, हे सगळ्यांना समजून सांगायचं आहे. परमपिता परमात्माच तुम्हाला ब्रह्माद्वारे वारसा देत आहे. स्थापना ह्या सुखाच्या दुनियाची करत आहे. म्हणूनसाठी कल्पापूर्वीसुद्धा बाबांनी ही सुखाची दुनिया स्थापन केलेली ती आता परत एकदा करत आहे. म्हणूनसाठी तुम्ही शूद्रापासून ब्राह्मण बनतात. ब्रह्माद्वारे हा शिवबाबाने ज्ञानाचा यज्ञ रचला आहे. तुम्ही आता खरे ब्राह्मण, ते दुनियावाले आहेत खोटे ब्राह्मण. भगवान वाच काय आहे? भगवान म्हणजे परमपिता परमात्मा काय म्हणतात की भगवान वाच, मीच तुम्हाला राजयोग शिकवतो. इथे तुम्हाला भगवान शिकवत आहेत. तिथे मात्र दुनियामध्ये सत्संगामध्ये इतर ठिकाणी मनुष्याला शिकवतात, परंतु कुठलाही मनुष्य कोणाची सद्गती करून त्याचे दुःख नष्ट करू शकत नाही. म्हणूनसाठी सर्वांना प्रथम प्राणेश्वर, सद्गतीदाता, शिवपिता म्हणजेच परमपिता परमात्म्याचा परिचय द्यायचा आहे. तुम्हाला ही सेवा करायची आहे. स्वतः मात्र सुखमय बनून इतरांनाही सुखाचा रास्ता दाखवायचा आहे, तर महापुण्य प्राप्त होईल. परमपिता परमात्मासोबत तुमचा काय संबंध आहे कितीही हे सगळ्यांना समजवायचं आहे, परंतु काही मुलांना कितीही समजलं तरी ते समजणार नाहीत, कारण त्यांचं भाग्यामध्ये देवतापद नसेल तर ते समजणार नाहीत. आणि बाबा सांगतात परमपिता परमात्मा सर्वव्यापी नाही. म्हणजेच असं नाही म्हणू शकत आपण की परमात्मा गुरुमध्ये आहे, परमात्मा दगडामध्ये आहे, परमात्मा मूर्तीमध्ये आहे, परमात्मा शास्त्रामध्ये आहे, असं नाही. परमपिता परमात्मा आत्ताच ब्रह्माच्या शरीरामध्ये साकार होऊन आपल्याला हे ज्ञान देत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
पत्थर बुद्धी आहेत. अरे आम्ही संबंध विचारतो, सर्वव्यापीचे संबंध कसा करता येईल? परमात्मा जर सर्वत्र असेल तर त्याला बाप कसा म्हणता येईल? तर बाबा सांगतात तुम्ही प्रदर्शनी करता, त्याच्यामुळे ब्रह्मा कुमार कुमारी आणि परमात्म्याला ओळखणाऱ्या मुलांची खूप वृद्धी होत जाईल. तुम्हाला खूप मतेसुद्धा मिळत जातील. बाबा लिहितात, धर्मांच्या नेत्यांना इतरांनासुद्धा निमंत्रण द्या. मग त्यांच्यावरती लक्ष ठेवा की ते ज्ञानामध्ये हे ज्ञान समजण्यासाठी काय त्यांना प्रॉब्लेम आहे ते तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवा. तर तुम्ही या 2-3 गोष्टी सिद्ध करून द्या की आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, सृष्टीचक्र कसं फिरतं, आता सर्वत्र दुःख काय आहे, ते सगळ्यांना सेवेमध्ये समजून सांगायचं आहे. तर काय होईल, सगळ्यांचे जे खोटे धंदे चाललेले आहेत देवाच्या नावाखाली बिचाऱ्या लोकांना, दुःखी लोकांना लुबाडत आहेत, त्यांचे धंदे बंद होऊन जातील. तर मुलांना सर्व्हिस मोठ्या स्वरूपात वाढवायची आहे. खूप समजतात सुद्धा की सर्व्हिस करायची आहे, परंतु ज्ञानाला आपल्या धारणेमध्ये आणत नाहीत आणि ऐकताना मात्र, मुरली ऐकताना मात्र म्हणतात हां हां सेवा करायची आणि बाहेर गेले क्लासमधून की बुद्धीमधून सगळं विसरून जातात. असं करायचं नाही. सगळी कर्तव्य कर्म करता करता परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये नेहमी आठवणीत ठेवायचं आहे. सृष्टीचक्राला समजतील ते मुश्किलच आहेत. असे जे काही करून जातात की हां ठीक आहे, मग त्यांना चिठ्ठी लिहिली पाहिजे की तुम्ही फॉर्म भरून आले, आमच्या इथे आले सेंटरमध्ये, हे ज्ञानसुद्धा जाणलं आणि मग काय झालं, का झोपी गेलात? तर तुम्हाला परत एकदा मेहनत करून त्यांना समजवायचं आहे. आणि ड्रामा प्लॅनानुसार जी मुलं मेहनत करतील त्यांनाच मोठं पद प्राप्त होईल. आणि बाबा सांगतात हा ड्रामा मात्र रिपीट होतो. ज्यांनी उच्च पुरुषार्थ करून आता परमात्म सेवा केली त्यांना उच्च पद मिळणारच आहे. म्हणूनसाठी जितकी सेवा वाढवता येईल तितकी वाढवायची आहे. आणि जितके ब्राह्मण पहिले बनले होते तेवढे आता जरूर बनतील. हे तुमचं झाड जरूर वृद्धीला प्राप्त करणार आहे. आणि या ज्ञानामध्ये आल्यानंतर सत्यपित्याला, सुखदात्याला कोणी सेकंदमध्ये ओळखतील, कोणी 7 दिवसामध्ये ओळखतील, कोणी आत्मा 1 महिन्यामध्ये ओळखतात किंवा कोणी इथे आल्यावरती चालता चालता त्यांचे पापकर्म त्यांना इथून घेऊन सुद्धा जाऊ शकतात परत त्या पापी संसारी दुनियामध्ये. म्हणूनसाठी बाबा सांगतात हे श्रीमत आहे, तुम्हाला जडीबुटी संजीवनी बुटी आहे. मग संजीवनी बुटीद्वारे उभे राहतात. मुरली ऐकायची आहे. ही मुरली आणि बाबांची आठवण तुमच्यासाठी संजीवनी बुटी आहे. मुले तुम्ही जाणतात की श्रीमतवर आम्ही भारताला स्वर्ग बनवण्यासाठी आता जबाबदार आहोत. श्रीमतद्वारे स्वर्गवासी बनायचं आहे. हा खेळ आहे. आता तुम्ही शिवालयामध्ये येतात. पूर्वी तुम्ही स्वर्गवासी होता, मग इतक्या जन्मानंतर रावणाने नरकवासी बनवणे सुरू केले. आता पूर्ण नरकवासी सगळी दुनिया कंगाल दुःखी झालेली आहे. बाबा म्हणतात तुम्ही मुले स्वदर्शन चक्रधारी बनतात. स्वदर्शन चक्र म्हणजे काय? म्हणजे आता आपण संगम युगामध्ये काय आहे, आत्मा शरीरामध्ये ब्राह्मण झालो आहे म्हणजे ब्रह्मा कुमार कुमारी, आणि परत आपण परमात्माच्या आठवणीमधून लाईट होणार आहोत म्हणजे फरिश्ता परी बनणार आहोत ब्रह्मा बाबा समान. त्याच्यानंतर परत आपण सतयुग, आपण आपल्या घरी आत्म्याच्या दुनियामध्ये म्हणजे वरती जाणार आहोत. वरती गेला, परमात्माला प्यारा झाला म्हणतात ना, प्राण गेला, ईश्वराकडे गेला, देवाकडे गेला असं म्हणतात ना कोणी मेल्यावरती. तर त्याप्रमाणे शरीरामधून सुटल्यानंतर आपण सर्वजण आत्म्याच्या दुनियामध्ये पण जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिथून आपल्या आपल्या कर्मानुसार, भाग्यानुसार आत्ता जे आपण पुरुषार्थ करू, शिवबाबांना आठवण करू, त्याच्यानुसार ज्या आत्म्यामध्ये जेवढा पुण्याचा खाता जमा आहे त्यानुसार त्या दुनियेमध्ये जन्म घेणार. म्हणजेच सतयुगामध्ये देवी देवता, त्रेता युगामध्ये देवी देवता बनून येणार. नंतर द्वापार युगामध्ये राजा महाराजा, जसे शिवाजी महाराज होते, अनेक राजा महाराज, साधू संत ऋषीमुनी,
रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्री श्री समर्थ, किती साधू संत दिव्य दिव्य पुरुष होऊन गेले ना, ते सगळे द्वापार युगामध्ये जन्माला येतात आणि नंतर कलियुगामध्ये ही आपण पाहिले. सुरुवातीला राजा महाराजा होते, ते सगळं बाबा सांगतात. आता तुम्हाला हे सृष्टीचक्र समजलं आहे आणि तुम्ही सुदर्शन चक्र फिरवायचं आहे, म्हणजेच आपल्याला आठवणीत करायचं आहे. सुदर्शन चक्र काय असतं ते अजून व्यवस्थित तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला मेसेज करा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला विश्लेषण देऊ. बाबा सांगतात तुम्हाला आता हे दुःख देणारा रावण आहे, म्हणजेच काम, क्रोध, लोभ, अहंकार याचं डोकं कापून टाकायचं आहे, म्हणजे आपल्या संस्कारामधून वाईट दुर्गुणांना काढायचं आहे. रावण दुश्मनावर विजय मिळवतात. रावण फॉरेनर आहे, आपले रामराज्य होते, आता संपूर्ण दुनियावरती रावणाचं राज्य आहे. या रावणाला तुम्हाला हरवायचं आहे. या रावणाच्या राज्याला सुखवाटिका, शोकवाटिका म्हणतात. अशोक वाटिका आहे सतयुग, जिथे आत्म्याला बिलकुल शोक म्हणजे दुःख नसतं. आणि इथे आहे अशोक. बाबा म्हणतात इथे हॉटेलाचं नाव पण ठेवतात अशोक, परंतु अशोक कुठे आहे? सगळीत्र शोक आणि दुःखच आहे. ज्याप्रमाणे संन्यास्यांनीही शिव नाव ठेवलं आहे, स्वतःला शिव म्हणतात, पण शिव आणि विष्णूची माळा मशहूर आहे दुनियेमध्ये. बाबा सांगतात शिव आणि विष्णूची माळा मशहूर आहे, परंतु शिव आणि विष्णूची माळा कशी बनते हे मात्र तुम्हाला बाबा समजून सांगतात. शिवमाळा म्हणजे आपण सगळे आत्मे परमात्म्याजवळ आपल्या आपल्या पुण्याच्या चमकेनुसार, पुण्याच्या प्राप्तीनुसार बाबांच्या जवळ स्थान मिळतं. आणि सतयुगामध्ये सुद्धा विष्णू म्हणजे लक्ष्मीनारायणाचं राज्य जेव्हा सुरू होते तेव्हा सतयुगामध्ये पण आपल्याला त्याच्याप्रमाणे जन्म प्राप्त होतो. म्हणूनसाठी बाबा सांगतात आता ही शिव आणि विष्णूची माळासुद्धा मशहूर आहे. ब्राह्मणाची माळा आता बनवू शकत नाही, ही आहे रुद्रमाळा. रुद्रमाळ म्हणजे परमात्म्याची परमधाममध्ये आपण सगळे आत्मा एकत्र राहतो त्याची माळा. त्याला म्हणतात आत्म्याचं, ब्रह्मलोकमध्ये आत्म्याचं झाड. ते खूप सुंदर आहे, आत्म्यांची मणीची माळा. ते राजयोगाच्या कोर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल. त्याला म्हणतात 3 लोक. 3 लोकाच्या चित्रामध्ये आहे ब्रह्मलोकाचं चित्र, सूक्ष्म लोकाचं चित्र आणि साकार सृष्टीचं चित्र पण आहे. त्याला 3 लोकच म्हणतात, 3 लोक. त्याचं चित्रामध्ये खूप सुंदर आत्म्याचं चित्र तुमच्या लक्षात येईल. तर बाबा सांगतात ही आहे रुद्रमाळा, विष्णूची माळा, प्रवृत्ती मार्गाची आहे. मनुष्य म्हणतील याच्याप्रमाणे पावन बना. एकदम एम ऑब्जेक्ट समोर उभा आहे, म्हणूनसाठी लक्ष्मीनारायणाप्रमाणे आपल्याला पावन बनायचं आहे. तुम्ही श्यामपासून आता सुंदर बनत आहात. जुन्या दुनियेला लात मारतात. श्याम म्हणजे विकार मनुष्य स्वभाव, सुंदर म्हणजे दैवी गुण धारण करणारा, म्हणजे आत्म्याचे 7 गुण ज्याने धारण केले तो सुंदर. आणि बाबा सांगतात श्रीकृष्णाचा आत्मा गोरा होती, म्हणूनसाठी स्वर्गाचा गोळा त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. म्हणजे रांगता श्रीकृष्ण पाहिला आहे ना सगळ्यांनी, कसा एका हातामध्ये त्याच्या पृथ्वीचा गोळा आहे आणि एक पाय पुढे एक पाय लात मारतो. कलियुगाच्या दुनियेला विसरून जातो बुद्धीमधून, तेव्हाच पुढे जाऊ शकतो ना आपण. आता ह्या संपणाऱ्या दुनियेमध्ये जर बुद्धी लावून बसलो तर आपण सतयुगामध्ये आणि बाबांच्या शक्तीला कसं जागा देणार आपल्या बुद्धीमध्ये? मग हे समजण्याच्या गोष्टी आहेत ना आपण. म्हणूनसाठी बाबा शिकवतात कृष्ण नारायण शिव सर्वांना काळे बनवले आहे. जे शिव परमात्मा सर्वांचे रचेत आहेत त्यांना सुद्धा जाणत नाहीत. अच्छा, गोड खूप वर्षानंतर परमपिताला भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांचे प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना नमस्ते. बाबा नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पित्या समान मनुष्य आत्म्यांना जीवदान द्यायचं आहे. बेहदच्या पित्याद्वारे दान घेऊन दुसऱ्यांना दान सत्य ज्ञानाचं द्यायचं आहे. महादानी जरूर बनायचं आहे, कारण महादान महापुण्य प्राप्त होते. दुसरा पॉईंट आहे धारणेचा. सुदर्शन चक्रधारी बनून रावणाचे डोके कापायचं आहे. बेहदची वैराग्य बनून विकाराचा संन्यास करायचा आहे. आजचं वरदान आहे बघा, मनपटलवरती पहा. सद्गुरू बाबा वरदाता बाबाने माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मी देवता आत्मा
बाबा समान गुणवान शक्तिवान बनली आहे. अशी अनेक वरदानं आहेत. तर वरदानाचं हात आपल्या डोक्यावरती पहा आणि वरदान घ्या. संगम युगावर नेहमी प्रत्यक्ष किंवा ताजे फळ खाणारे शक्तिशाली किंवा तंदुरुस्त भव. वरदानाचं विश्लेषण आहे. संगम युगाची विशेषता आहे की एकदाच एकाची पदमपटीने प्राप्ती होते आणि प्रत्यक्ष फळसुद्धा मिळते. आता सेवा केली आणि लगेच खुशीरूपी फळ मिळाले तर ते प्रत्यक्ष फळ अर्थात ताजे फळ खाणारे आहेत. ते शक्तिशाली किंवा तंदुरुस्त असतात. कोणती कमजोरी त्याच्याजवळ येऊ शकत नाही. कमजोरी तेव्हा येते जेव्हा आलबेले होऊन कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपून जातात. म्हणजेच परत बघू भगवंताचं नाव परत करू, मुरली परत ऐकू, अमृतवेला नंतर करू असं जे म्हणतात त्यांना बाबा सांगतात कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. कारण मृत्यू तर येणार त्या वेळेला येणार ना. आणि मग मृत्यू आल्यानंतर थोडी ना आपण भगवंताला आठवण करून पुण्य कमवू शकतो. मृत्यूनंतर तर काहीच नाही घेऊन जाऊ शकणार मग आपण. कारण आपण ह्या दुनियेमध्ये संपणाऱ्या दुनियेच्या पाठीच त्याच कामापाठी राहिलो. आणि टाईम मात्र येणार आहे ना. मृत्यू मात्र निश्चित आहे. म्हणूनसाठी कर्तव्य कर्म करताना सुद्धा थोडासा वेळ द्यायचा आहे स्वतःसाठी. मुरली ऐकायची आहे आणि अमृतवेलेमध्ये परमात्म्याला आठवणसुद्धा करायची आहे. भले अमृतवेला करून तुम्हाला परत जरा झोपायचं असलं जरूर झोपा. म्हणूनसाठी व्यर्थ वेळ घालवू नका. सगळा वेळ चांगल्या कार्यामध्ये लावा आणि संध्याकाळी झोपण्याचं टाईम टेबल कायम ठेवा. दुनियातल्या फालतू गोष्टीमध्ये टाईम वेस्ट केला तर तुमचाच टाईम जाणार आहे. मृत्यू मात्र येणार त्या टायमिंगला येणारच आहे ना. म्हणूनसाठी बुद्धिमानी ज्ञानी तू आत्मा बनून कुंभकर्णाच्या नींदमध्ये राहायचं नाही. म्हणूनसाठी बाबा वरदानामध्ये सांगतात जेव्हा तुम्ही आलबेले होऊन कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपी जातात अलर्ट राहाल तरच सर्व शक्ती तुमच्या सोबत राहतील आणि नेहमी तंदुरुस्त राहाल. स्लोगन फॉलो एक ब्रह्मा बाबांना करा. बाकी सर्वांच्याकडून गुण ग्रहण करा. सर्वांच्यामध्ये गुण पहा. लेकिन परमपिता परमात्म्याला कशी आठवण केली ब्रह्मा बाबांनी. ह्या शरीरामध्ये राहून बाबांना आजार आले, तकलीफ आली, दुनियाने खूप विरोध केला, तरी पण माझ्या ब्रह्मा बाबाने कसं आठवण केली हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे आपणही पुरुषार्थ करायचा आहे आणि इतरांच्यामधले गुण बघायचे आहेत. पण इतरांनी कुणी मुरली ऐकलं नाही किंवा कुणी उठलं नाही, कोणी स्वभाव बदलला नाही ते नाही पाहायचं आहे. सगळ्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत ते पाहायचं आहे की सगळेच आत्मा शांत स्वरूप आहेत, सगळे परमात्माची मुलं आहेत. हे सगळं दुसऱ्यामध्ये चांगली गुणं पाहायची आणि ब्रह्मा समान पुरुषार्थ करायचा आहे. तर परमपिता परमात्म्याचं प्रेम आपल्याला जरूर प्राप्त होईल आणि आपली सगळी दुःख कष्ट जरूर नष्ट होणार आहेत. ओम शांती. अशा गोड शिवबाबांना आणि ब्रह्मा बाबांना आपण सगळ्यांचा अनगिनत पदम गुना शुक्रिया. ओम शांती.